माझ्या समोरचं जर उदाहरण मी सांगायचं झालं तर अस्लम काजींचं किंवा गणपत आंधळकर म्हणा, मारुती माने म्हणा, ही जी जुनी मल्ल होती, तर ही श्रीपती खंचनाळे. श्रीपती खंचनाळ्यांचं उदाहरण घ्यायला गेलं आपण, दीनानाथ सिंग सुद्धा बोलले की ह्या तिघा उठल्यानंतर मी तिघांचे पहिलं नमन करतो यांच्या समोर, अगदी आणि मग माझा दिवस सुरू. अगदी हे गणपत खेडकर जे गुरु होते दीनानाथ अण्णांचे. अच्छा. तर ते अण्णा काय करायचे, तर रोज सकाळी उठल्यानंतर ना सराव केल्यानंतर 1 ग्लास तूप प्यायचे. बापरे. 1 किलो मटण, 2-2 लिटर दूध असायचं त्यांचं. बर. तर अशा पद्धतीचा सगळा देशी खुराक असायचा. अच्छा. आणि ते पचवण्यासाठी तितकं कष्ट पण असायचं. बर. ते थोडीच कुणालाही पचणार आहे, तर तेवढं कष्टही असायचं. बर. हरिश्चंद्र बिराजदार मामा इतका मोठा मल्ल, शाकाहारी मल्ल होते, तर ते गव्हाचं चिकापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ खायचे. बर. शाकाहारी. आता अस्लम काजी ज्यांचं उदाहरण मी सांगितलं, तर ते त्यांचे वस्तात त्यांना एक कोंबडा देशी कोंबडा एकाच चपाती बरोबर खायचा. बर. अशा पद्धतीचा देशी खुराक त्यांना जो होता, आणि त्या खुराकाच्या जोरावर त्यांनी खूप मोठी कामगिरी केलेली आहे. आता जुने जर मल्ल आपण पाहायला गेले तर ते धडधिप्पाड असं दिसतात, परंतु त्यांच्या अंगावर कुठं कट्स, बॉडी शेप, तुमचे दंडाचे आकार तसे, छातीचा आकार तसा, तुमचे 6 पॅक असं कुठं दिसत नाही. अच्छा. तर ते का दिसत नाही, तर त्यांचा नॅचरल खुराक होता आणि ते स्टेरॉइड घेत नव्हते. अच्छा. त्यांचं मसल बिल्डिंग जे होतं ते नॅचरल होतं. बर. तुमची जी शरीर रचना आहे त्या शरीर रचनेत ते नॅचरल सगळा खुराक असल्यामुळे काही बदल होत नव्हते. अच्छा. आता काय झालंय, कृत्रिम गोष्टी आपण शरीरात घेतो, आणि कृत्रिम गोष्टी घेतल्यानंतर ते स्टेरॉइड काम करायला लागतं, आणि ती तुमची सडोल बॉडी अशी दिसायला लागते, कट्स दिसायला लागतात. परंतु ते दिसायला जरी चांगलं दिसत असलं तरी ते घातक खूप आहे, आणि तुमचं शरीर आतून पोखरून जातं, तुमचे हाडं ठिसूळ होतात, तुम्हाला हार्ट अटॅकचा, ब्रेन हॅमरेजचा धोका हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. हे सगळे याचे साईड इफेक्ट आहेत, तर ते मल्लांनी खऱ्या अर्थानं लक्षात घ्यायला हवेत.